ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग. चला, कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेचा चिव चिव करतोय. कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बस. ती चित्रा वागलात, तिला पूर्ण उर, कधी तुला पूर्ण उरेल ते बघू पाहतो. आज चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण बीजेपी आहे, नारायण पण आहे. अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं का? दिसतं का त्या जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता म्हणून तू दाखव ना. चल मी सांगतो आज दाखव. अनिल परमाने आज मोठं भाषण केलेलं आहे. जेव्हा एकनाथ शिंदेने बंद पुकारला होता, 40 जण गेले होते, 40 जण गेले होते, तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा. आता आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब. अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं का? दिसतं का त्या जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता म्हणून तू दाखव ना. चल मी सांगतो आज दाखव. कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडत मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात? हा, भाषण करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना, तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये. तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. तुला जे काय करायचं ते कर. कोण वाघ? असं नीट बोला ना. कोण? अरे एक पाहू शकत, तुला 56 पाहतो. ती चित्रा वागलात, तिला पूर्ण उर, कधी तुला पूर्ण उरेल ते बघू पाहतो मी. आणि चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण बीजेपी आहे, नारायण पण आहे. ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग. चला, कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेचा चिव चिव करतोय. कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. तुम्ही देखील स्वतः तू महाराजांना बघ जर असं महाराज. तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहिला आहात. खरं तर ही घटना घडल्यावर 4-5 वर्ष उलटत आहेत आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता, तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं, त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याची मुलीचे वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे. त्यावेळी तुमचा दबाव आहे असं म्हणत, आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता. एक वडील म्हणून जी याचिका स्वीकारलेली आहे, ह्या 4-5 वर्षामध्ये संबंधित प्रकरण तुम्ही कसं बघताय? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण आता ऍडमिट झालं. एक तर सांगू, तुम्ही वडील दिशास्थान सतीश सालियन ना, बरोबर ना? त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का हो? नाही वाचलं. त्यात माझा काही संबंध नाही. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्या बरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती. अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले. रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं, त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल,
तर त्वरित पोलिसांनी एफ.आर. दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. हा मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे.